सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी अनुराधा भुस्कट. आज मैत्रिणींनो, तुमच्यासाठी मी अत्यंत रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन आले आहे. चहा. हो, चहा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि मी आज तुम्हाला अशा 7 गोष्टी सांगणार आहे की ज्या जर आपण चहा सोबत घेतल्या तर त्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी विष ठरू शकतात. हो मैत्रिणींनो, चहामध्ये कॅफीन, टॅनिन आणि अनेक आम्लयुक्त पदार्थ असतात की जे तुमच्या शरीरावर परिणाम करतात. ते चांगले आहेत की वाईट हे तुम्ही चहा किती वेळा घेता, किती प्रमाणात घेता आणि कशाने घेता यावर अवलंबून असते. जर चुकीच्या गोष्टींसह आपण जर चहा घेतला तर ते पचन संस्थेला नुकसान पोहोचवते आणि शरीरात लोहाची कमतरता सुद्धा निर्माण होऊ शकते आणि गॅस, आम्लता आणि त्यासोबतच कर्करोग सुद्धा चहामुळे होऊ शकतो. चहासोबत आपण पुढील 7 गोष्टी प्रकर्षाने टाळायला हव्या. त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक येतो दूध आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ, जसे बासुंदी, श्रीखंड, खीर असे पदार्थ कधीही आपण चहासोबत घेऊ नये. कारण चहामध्ये असलेले टॅनिन आणि दूध आणि दह्यामध्ये असलेले प्रोटीन्स हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते शरीराला पचवण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता सुद्धा होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही दही खाल्ले आणि त्यानंतर तुम्ही लगेच जर चहा प्याले तर तुम्हाला हे जे मिश्रण होते हे मिश्रण तुमचे पचन बिघडवू शकते. मैत्रिणींनो, दुसरा क्रमांक लागतो बेसन भजी, कचोरी, नमकीन, तिखट आणि मसालेदार पदार्थ. मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये आपल्याला गरम गरम भजी आणि त्यासोबत वाफाळलेला चहा घ्यायला कुणाला आवडत नाही. पण लक्षात ठेवा, बेसन आणि चहाचे मिश्रण हे शरीरामध्ये आम्लता वाढवते. त्यामुळे पोटफुगी, जडपणा आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. त्यासोबतच मसालेदार पदार्थांसोबत जर आपण चहा घेतला त्यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते. तिसरा क्रमांक येतो लिंबू किंवा आंबट पदार्थ, जसं झालं लोणचे, चिंच. जर चहा सोबत आपण हे पदार्थ घेतले तर आम्लतेची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे आंबट पदार्थांमुळे छातीमध्ये जळजळ, उलट्या आणि पोटामध्ये आग पडणे अशा सारख्या समस्या. तर चौथा क्रमांक लागतो फळे, विशेषतः आंबट फळे आणि केळी. मैत्रिणींनो, चहामध्ये असलेले जे नायट्रेट्स असतात ते फळांचे पोषक घटक शोषले जाण्यापासून रोखतात. त्यामुळे चहासोबत कधीही फळे घेऊ नयेत. तसेच केळी सुद्धा खाऊ नये. केळी खाल्ल्याने पोटामध्ये, चहासोबत जर केळी आपण खाल्ली तर बद्धकोष्ठता, पोटात गॅस किंवा आळस सुद्धा येऊ शकतो. 5वा क्रमांक लागतो तळलेले स्नॅक्स, चिप्स, नमकीन आणि समोसे. तळलेले पदार्थ आधीच शरीरामध्ये ट्रान्स फॅट्स वाढवतात आणि चहा सोबत जर आपण हे पदार्थ घेतले तर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आणि वजन सुद्धा वाढवू शकतात. विशेषतः हृदयरोगाचा त्रास असणाऱ्यांनी चहा सोबत तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. 6 नंबर लागतो आपल्या सगळ्यांना आवडणारी बिस्किटे आणि ब्रेड. आपल्याला चहा सोबत हे खायला खूप आवडते, पण बहुतेक ब्रेड आणि बिस्किटे हे रिफाईंड पीठ, साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. ज्यामुळे हे जर पदार्थ चहासोबत घेतले तर आपली पचनक्रिया मंदावते आणि हे पोटामध्ये चिकटतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि जडपणा येऊ शकतो. आता 7वा क्रमांक लागतो पालक, गूळ यासारखे लोहयुक्त पदार्थ. मैत्रिणींनो, चहामध्ये जे टॅनिन असतं ना ते लोहाचे पोषण रोखते. म्हणजे जर तुम्ही पालक किंवा गूळ किंवा लोहपूरक पदार्थांसह जर चहा घेतला तर तुमचे शरीर लोह पूर्णपणे शोषू शकणार नाही, ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा येईल. म्हणून चहा सोबत लोहयुक्त पदार्थ सुद्धा टाळावे. मैत्रिणींनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे सगळे पदार्थ टाळले तरी चहा कधी प्यावा, कसा प्यावा, पण हे आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.